तुकाराम लक्ष्मण साळुंखे, मी राहणारा घोडनदीत शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे राहतो. 11 नोव्हेंबर 2022 रोजी मी भगेंद्राने आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर मग थोडीशी 3 ते 4 दिवस खाजगी ट्रीटमेंट करून एक MD झालेले, नाही MS झालेले एक डॉक्टरांचं मी नाव सांगत नाही, त्यांच्याकडे मी ऑपरेशन केलं. ते ऑपरेशनमध्ये अतिशय मोठा जखमा असल्यामुळं जवळजवळ त्या जखमा भरण्यासाठी मला 4 महिने लागले. त्यानंतर परत सुरू झाली आणि जे चिकट पाणी येण्याची जो क्रिया होती ती परत चालू झाली. त्यानंतर डॉक्टरने सांगितलं परत एकदा ऑपरेशन करावं लागेल, पण मी त्यांना नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर मी तिथे परत एकदा ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन साधारण 4 महिन्यानंतर झाल्यानंतर जखमा बऱ्या झालेल्या होत्या. परत जखम केली त्या डॉक्टरनी आणि ती जखम बरी व्हायला मला कमीत कमी 3 महिने गेले. पण तरी तो आजार माझा काही कमी झाला. परत जे चिकट पाणी येत होतं छोट्याशा जखमेमधून, ती जखम कायमस्वरूपीच वाहत होती. त्यानंतर मला माझे नातेवाईक एक ढोले सर म्हणून आहेत, त्यांनी इथं ट्रीटमेंट घेतल्यामुळं त्यांनी मला इथला पत्ता दिला. त्यानंतर मग मी यांना फोन केला आणि अपॉइंटमेंट घेतली. मग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मी आलो, पण मी अतिशय त्रासलेला असल्यामुळं मी लगेच येतानाच ऑपरेशनच्या तयारीने आलो. त्यानंतर इथं आलो, त्यांनी माझी तपासणी वगैरे केली आणि ऑपरेशनसाठी जे पथ्य लागतात ते मी सकाळी पूर्ण पाळलेले होते. आल्यानंतर त्यांनी माझं हिलिंग हँडमध्ये उरवाल या डॉक्टरांनी माझं या ठिकाणी ऑपरेशन केलं आणि एक दिवस येऊन दुसऱ्या दिवशी मला 8 वाजता त्यांनी डिस्चार्ज दिल्यानंतर मग मला परत त्यांनी 15 दिवसांनी बोलवलं होतं. पण माझी पुण्यामध्येच थोडीशी राहण्याची सोय असल्यामुळं मी इथंच थांबलो आणि मग 3 आठवडे सलग 8 दिवसांनी मी या ठिकाणी आलो आणि माझी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ती जखमेची जी स्वच्छता आहे ती त्यांनी ठेवली. आणि आज जवळजवळ मी साधारण 30 जून या तारखेला ऑपरेशन केलं होतं. 30 जून 2023ला मी ऑपरेशन केलं होतं. पण मी जवळजवळ 7-8 महिने या आजाराला कंटाळल्यामुळं मला म्हणजे अगदी विश्वास नव्हता की मला या ठिकाणी एवढा गुण येईल. पण मला आज या ठिकाणी आज मितीला एक 100% गुण आलेला आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वेदना नाहीत, कोणत्याही प्रकारचं जखम नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट मिळाल्यामुळं मी 100% बरा झालो आहे. आज मला त्यांनी कोणतंही खाण्याचं पथ्य नाही हे सांगितलं. त्यानंतर व्यायामाचे सर्व जे पर्याय आहेत ते करायला सांगितलेले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मी आज मितीला एकदम नॉर्मल झालो.